डायलॉग साधारणपणे मी तुम्हाला सांगतो कसं बोलायचं तुम्हाला की माझं एक स्वप्न होतं नदी किनारे आपलं एक घर असावं हां नदीचं जुळजुळून वाहणार पाणी मग तू संध्याकाळी येशील मी तुझी वाट बघत बसेन असं नदी किनारे वगैरे तुम्ही स्क्रिप्ट वाचला असेलच हो मी वाचलं सर हां. फक्त मला एक विचारायचं होतं की मी थोडंसं जर इम्प्रोवाइज केलं तर चालेल ना क्या बात आहे तू करणार म्हणजे आनंद आहे मला कर ऍक्शन मामा माझं की नाही एक ड्रीम आहे कडक कडक मस्त लंडनमध्ये थेम्सच्या नदीकिनारी आपला एक विला असावा त्या थेम्स नदीमध्ये वाहणारं झुळझुळू पाणी आपल्या नदी फेसिंग विलावरून जावं तू एका खूप मोठ्या IT कंपनीचा CEO असावास आणि मी आपल्या पेट डॉग ॲल्सेशन बरोबर संध्याकाळी तुझी वाट बघत आपल्या विलाच्या गेटवर उभी असावं आणि मग तू जेव्हा दमून आपल्या बेंटलीमधनं घरी येशील तेव्हा माझ्यासाठी तू पिझ्झा आणि लजान्या आणावस कसं वाटलं सर हे ओके होतं आम्ही कॅन डू वन मोर सर तुम्हाला हवं असेल नाही लय झालंय याच्यात संपला पिक्चर संपला माझं एवढं बजेटच नाही माझं एवढं बजेटच नाही माझं लंडन एवढं तुम्ही बदल करता का त्यामध्ये एवढं नाही चालणार त्याच्यामध्ये सर तुम्ही म्हणालात ना की तुम्ही ऍक्टर जसे कम्फर्टेबल असाल तसे एवढं नाही कम्फर्टेबल होऊ सर शकत मी लंडन मध्येच कम्फर्टेबल असते सध्या जन्म काही लंडनचा आहे का सांगलीची आहे तू का बस ह्याला काय अर्थ आहे सर मी सांगली पार देशाच्या पलीकडे पोहोचवलंय सर अगं ते बोलतात तर गप्प बस स्वप्नील तुझं ते काय डायलॉग आहे का बालभारती काय बालभारती अरे नाही रे धडा दुसरा प्रसिद्ध वाक्यप्रचार घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती वा घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती वसंत विहार मध्ये घर घेतलं राहिली वास्तू शांत काय आहे? Very nice. बोलने दे ना वो मेरा लेना मेरा सूरज वाटर पार्क वाले घर असावं पर्सनल प्रमोशन चाललंय का ठाण्यात घरी घेतली तुम्ही म्हणून पुढचा डायलॉग तुमचा पाठ आहे का तो तुम्हाला ते इंग्लिश मध्ये सांगितलं ते कळत हो नाही, ते सर मला घ्यायचं एक कन्फ्युजन होतं अजून? की स्क्रिप्ट मध्ये असं लिहिलंय की मराठीत कळत नसेल तर इंग्लिश मध्ये सांगू का असं आर्ची म्हणते तर मी सगळंच इंग्लिश मध्ये बोलले तर चालेल आय थिंक दॅट विल डू हा हा मग तू इंग्लिश मध्ये बोल या. नाहीतर तुझं मराठी आम्हाला कळतच का नाही बघा मम्मा तुझं काय चाललंय आल्यापासून तू गप्प बस ना. त्यानंतर पुढचं काय होणार आहे ऐका तुम्हाला आहे ना पळत पळत आता यायचं आणि म्हणायचं वर्षा आरची आली आरची वरडायचं वरडा काय गरज नाही का? अपलोड केलंय फेसबुकला आता परसाला कळलं अर्चा आली ते असं वाटतं की आता ए काय चाललंय बाई तुझं काय करतेस काय कर रे विहिरीत फेस पाहिजे मला का म्हणजे असं फेस असणार आणि मी त्यात अशी पहुडणार हा आणि मग माझा हात बाहेर येणार आधी तू फेस आणि त्यानंतर माझा पाय बाहेर येणार अगं राहू दे. आणि नंतर अशी मी बाहेर येणार त्यामुळे फेस हवाय नाही तू फेसचं एवढं टेन्शन घेऊ नको तू दिसली की लोकांच्या तोंडाला फेस येणार एक मिनिट मला काय वाटतं आता आपण चित्रपटाला शूटिंगला सुरुवात हो, करूया सर. तुम्ही बाकीच लय करताय माझ्या लक्षात आलं चला सर पण सुरू करूया पटकन येस आणि या. सगळ्यांनी आपापली कामं करा हो. ऍक्शन बस कट ए सीन संपला झालं 1 महिना झाला फायनली शूटिंग संपलेलं आहे आणि आपला पिक्चर कम्प्लीट झालेला आहे
200 करोड़ तो आराम से क्रॉस करेगा. सर मला वाटतं की दिस विल बी रेकॉर्ड ब्रेकिंग सर. खरंय 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 अरे काय उपयोग आहे का हे रिलीज व्हायच्या आधी यानं फेसबुकवर टाकलं ना वाढ करणं हे बघ सगळे सीन टाकले. मग सगळे सीन टाकले ए वाड्या काका एक मिनिट. अरे थांब ए. पण आता एक येणार इंडस्ट्रीतला पैलवान बघितल्या पहिल्यांदा पैलवान दिसतो आणि मग बाकी सगळं नंतर येतं. प्रवीण तरडे, साधारण तुम्हाला जो माझा आवाज जमतो तो जरा काढून दाखवा. आता मीच माझा आवाज विसरायला लागलो. आता माझा आवाज म्हणजे निलेश साबळेंचा आवाज असा झालाय. पण प्रवीणजी, पहिल्यापासून तुम्हालाही कुस्तीची आवड होती? हो, मी कुस्ती करायचो. 1992-93 साली मी कोल्हापूरला मोतीबाग तालमीत अरे वा. गणपतराव आंधळकरांकडे कुस्ती शिकायचो. माझा संपूर्ण परिवार हा कुस्तीशी संबंधित आहे. सह्याद्रीच्या काळ्या कभिन्न पठारावरती संपूर्ण महाराष्ट्रात कुठंही रस्त्यावर पडलेल्या गोलाकार दगडाला जरी तुम्ही प्रेमाने थोपटलं ना तर पहिलवानकीच्या शड्डूचा आवाज येतो. ही महाराष्ट्राची ताकद आहे. वा 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 वा. म्हणून मग तू काय सांगणार? तुला सुद्धा या मैदानात उतरायचंय. मातीतून मॅटवरती आलेला हा सगळा खेळ आहे. हो. आणि जेव्हा एखादा घरातला करता माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या आखाड्यामध्ये उतरून त्या मातीमध्ये कुस्ती खेळत असेल किंवा त्याचा सराव करत असेल, रियाज करत असेल, तेव्हा त्याला जो सपोर्ट त्याच्या घरातून सुद्धा मिळतो. अशा काही लोकांना बोलतं करण्याची जबाबदारी आहे. सो ह्या सगळ्यांपर्यंतच पोहोचण्याची माझी आणि प्रवीणची जबाबदारी असेल. आणि की फक्त त्यांचाच नाही पण त्यांच्या बरोबरीने इतरांचा प्रवास आम्हाला मांडता येणार आहे या मंचावरती. वा 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 वा. यानंतर येणार आहे मुंबई अस्त्रचे कॅप्टन रणजित नलावडे यांच्याकडे. त्यांचे ओनर आहेत प्रणव डाके, पण ते आत्ता इथे उपस्थित नाही आहेत. काय सांगाल? माझं आणि डाके साहेबांचं दुपारी बोलण्यात आलं की आपल्याला ही जी चॅम्पियन ट्रॉफी आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्याला चांगला खेळ प्रदर्शित करायचा आहे. रणजित नलावडे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत आणि ज्युनियर राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांना सुवर्ण पदक प्राप्त आहे. आता येणार आहे पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे. यशवंत सातारा ही टीम आहे त्यांची. काय सांगाल सर? कुस्ती हा खेळ महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचा आणि कुस्ती हा खेळ स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱ्याचा. आज आमच्या सातारा जिल्ह्याचा पैलवान ज्यांनी स्वतंत्र भारतासाठी पहिलं पदक मिळवलं ऑलिम्पिकमध्ये, कैलासवासी खाशाबा जाधव. मी ठरवलं की आमची साताऱ्याची जी टीम आहे यशवंत सातारा, ही टीम घेऊन मी 28 तारखेला त्यांच्या जन्मस्थळी जाणार आहे. तिथं त्यांच्या समाधीस्थळ जे आहे तिथं ते आम्ही दर्शन घेऊन आम्ही या पुढच्या तालमीला आपण इथं आखाड्यावरती येऊन सुरुवात करणार आहे. वा 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 वा.